नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। गांधी चौकातील आगीने उघड केला प्रशासनाचा ढिसाळ कारभार, शाकीर तांबोळींचा संताप। उरण ईश्वरपूरमधील गांधी चौक येथे लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी नगरपालिकेच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। नगरपालिकेकडे 3 अग्निशामक गाड्या असतानाही प्रत्यक्षात फक्त एकाच गाडीला पुरेसा पाण्याचा प्रेशर असल्याचे समोर आले। उर्वरित गाड्या निष्क्रिय असल्याने आग विझवण्यासाठी खासगी टँकरची मदत घ्यावी लागली। तसेच दुर्घटनेच्या वेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी अनुपस्थित असल्याची टीकाही त्यांनी केली। भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास शहराची यंत्रणा सक्षम आहे का, असा सवाल उपस्थित करत अग्निशमन यंत्रणेची तात्काळ तपासणी, सक्षम गाड्या, प्रशिक्षित कर्मचारी आणि आपत्कालीन व्यवस्थेची मागणी त्यांनी केली। आज आपल्या उरण ईश्वरपूर इस्लामपूर या शहरामध्ये शहराचे जे मध्यवर्ती ठिकाण आहे गांधी चौक, या गांधी चौकातील एका व्यापाऱ्याच्या दुकानाला दुपारी 4:30च्या दरम्यान अचानक आग लागली। ते पेट घेतलं। आग लागण्याचं कारण काय अजून समजलं नाही, पण या अचानक आग लागल्यामुळं धावपळ उडाली। नगरपालिकेला कळवण्यात आलं। जे नगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी हुशार काय मारत आहेत, यंत्रणा आमची किती सज्ज आहे हे जे बोलबच्चन करत आहेत, आज ते टोटली उघडं पडले आहेत। या नगरपालिकेच्या एकूण 3 अग्निशामकच्या गाड्या आहेत, त्यातील फक्त एका गाडीलाच ते प्रेशर आहे आणि बाकीच्या दोन्ही गाड्यामध्ये ज्या 11th आवरला काम करण्याची जी गरज आहे, त्या गाड्यामध्ये ते कुठल्याही पद्धतीची यंत्रणा नाही आहे। ती एक गाडी तर थांबवायची, दुसऱ्या 2 गाड्या याच्या त्यात पाणी सोडायचं आणि ती आग विझवायचं काम करायचं। आज आग जे विझवायला जे पुढं लोक आहेत, ही सर्वसामान्य व्यापारी आहेत, सर्वसामान्य जनता आहे। यामध्ये नगरपालिकेचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी तुम्हाला दिसून येत नाहीये। हे इस्लामपूरवासियांचं दुर्दैव आहे आणि इथं खासगी सगळ्या गाड्या इथं चालू आहेत। या खासगी गाड्या, खासगी लोक हे सगळे ही आग विझवायला सामोरे जात आहेत, पण प्रशासन आणि पदाधिकारी यांचं कुठल्याही इथं मागमूस नाही आहे आणि आमच्या शहरवासियांचं खरोखर दुर्दैव आहे। आमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।